OTP आई मगर नहीं दे रहे गैस, वापस भेज रहे। क्यों? क्या मालूम, कैंसिल कर दिए उन्होंने। फिर OTP का कागज पे लिख के वो लाए तुम लाए, सब? सब लाए। बताओ OTP फिर लिख के लाए वाला इसमें। मोबाइल में भी है। ठीक है। अब इसके बाद तुम्हारा मैसेज आता कि मिल गया बोल के, सिलेंडर मिल गया बोल के, फिर तुम्हारा सिलेंडर जाता कहाँ पे फिर? क्या मालूम, ऐसा तो हो रहा ना। 2 बार घर पे आया, घर पे नहीं दिया। अच्छा ठीक। कंपनीने 30 दिवसानंतरच बुकिंग होईल. बुकिंग झाल्यानंतरच मेसेज येतो. 30 दिवसाच्या आत जर आपण बुकिंग करीत असाल तर आपल्याला मेसेज येत नाही, त्याच्यामुळे सिलेंडर मिळत नाही. OTP असेल तरच सिलेंडर मिळणार. तर प्रत्येक महिन्याला एकच सिलेंडर आहे का? मग प्रत्येक महिन्याला एकच सिलेंडर आहे. ते प्रश्न विचारा ना सर. बोला ना. जे 6-7 तारखेला केलेला कॅन्सल झालाय. बरं ते विचारा त्यांना. हा कंपनीनं कॅन्सल झालेला आहे, तो काय आम्ही कॅन्सल केलेला नाही. आता डबल लावलाय ना. हा डबल नंबर, तुमची डबल बुकिंग होती. तुम्ही डबल ट्राय करा. त्या नंबरला 94-93-622 बुकिंग नंबर आहे, त्याला ट्राय करा तुम्ही. तुमची बुकिंग होईल. तुमचा मेसेज आला की तुम्हाला मिळून जाईल. देशात, राज्यात, जिल्ह्यात, शहरात घरगुती गॅसचा तुटवडा आहे का? तर नक्की आहे. अंबाजोगाई शहर व ग्रामीण भागात सर्वात जास्त ग्राहक असणारी आनंद गॅस एजन्सी आहे. त्यांचे गोडाऊन सध्या शेपवाडी परिसरात आहे. या एजन्सीमार्फत घरपोच घरगुती गॅसच्या वाटपाची जबाबदारी असताना जुन्या LICच्या बाजूला असणारे जुने कार्यालय या ठिकाणी सध्या गॅस वितरण सुरू केले आहे. यापूर्वी अंबाजोगाई शहरामध्ये अनेक ठिकाणी रस्त्यावर या गॅसचे वितरण व्हायचे. त्यावेळी आम्ही त्या संदर्भात बातमी केली, मात्र पुरवठा विभागाला अजूनही वेळ सापडला नाही त्या गॅस एजन्सीला जाब विचारण्याचा. बीडचे जिल्हाधिकारी यांनी आवाहन केले आहे की पेट्रोल डिझेल गॅसचा कुठलाही तुटवडा नाही, त्यामुळे कोणीही अफवावर विश्वास ठेवू नये. बीडला पुरवठा विभागाने मोहीम राबवून घरगुती गॅसचा काळाबाजार करणाऱ्याविरुद्ध धडक कार्यवाही केली. अंबाजोगाई तहसील कार्यालयाचे पुरवठा विभागातील पथकाने आनंद गॅसच्या गोडाऊनवर येऊन चौकशी केली. त्यांना कुठलीही त्रुटी आढळली नसल्याचे पुरवठा विभागाचे म्हणणे आहे. अनेक ग्राहकांना आलेला OTP जुना आहे, नवीन नोंदणी करा असे म्हटले जाते. विशेष म्हणजे तुमचे सिलेंडरची डिलिव्हरी झाला असल्याचा मेसेजही ग्राहकांना येत आहे. अशा अनेक तक्रारीमुळे नागरिक गोंधळून गेले आहेत. शहरातील अनेक हॉटेलमध्ये घरगुती गॅसचा वापर होत आहे. हा पुरवठा कोण करतो याची पुरवठा विभागाने चौकशी करायला हवी. मात्र या संदर्भात पुरवठा विभागामार्फत कुठलीही धडक कार्यवाही सध्या तरी केली जात नाही. 30 दिवसाची बुकिंग दिली. 30 दिवसानंतर जर तुमचा OTP असेल तरच त्यांना सिलेंडर मिळेल. आणि जे लोकांना डायरेक्ट आले आता संपले म्हणून त्यांच्यासाठी आले त्यांना बी बुकिंगचे आहे ना. बुकिंग केल्यानंतरच आहे, कारण आम्हाला कंपनी जेवढे OTP तेवढे सिलेंडर कंपनी वाटवत आहे. बुकिंग 30 दिवसानंतरच बुकिंग होईल, कारण 30 दिवसाचा अवधी दिलेला आहे कंपनीनं. हा 30 दिवसाचा अवधी दिल्यामुळे 30 दिवसानंतरच बुकिंग होईल. ज्यानं 30 दिवसापूर्वी उचललं नसेल तर बुकिंग करायची. बुकिंगचा OTP त्यांना बुकिंग जात नाही ना, ते OTP जात नाही ना, त्यासाठी काय थोडा प्रॉब्लेम आहे. रेंजचा प्रॉब्लेम असेल ना, नेटचा वरूनच झालेला आहे.